क्रांतिकारी जय भीम मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे मराठवाडा क्रांती संग्राम इतिहास. जो मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी किती संघर्ष केला त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. चला व्हिडिओला सुरू करूया. रक्ताने लिहिलेला तो मराठवाडा विद्यापीठाचा इतिहास. फक्त एका नावासाठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त नाव देण्यासाठी, फक्त एक नाव देण्यासाठी 16 वर्षाचा संघर्ष करावा लागला मित्रांनो. जगाच्या इतिहासात असं कधीच घडलं नसेल, जिथे लोक स्वतःचं घरदार देखील जाळायला तयार झाले फक्त एका नावासाठी, आणि स्वतःला पेटून घ्यायला देखील तयार झाले. स्वतःला तर पेटून घ्यायला तयार झालेच, पण स्वतःचे लेकरा बाळाचा जीव देखील धोक्यात घालायला तयार झाले. ते कशासाठी? फक्त आणि फक्त एका नावासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी मराठवाड्याच्या मातीत शिक्षणाचं बी पेरलं, ज्यांनी इथे ज्ञानाचं मंदिर उभा केलं, त्याच मातीत त्यांच्या नावासाठी त्यांच्या लेकरांना स्वतःला पेटून घ्यावा लागतो, जीव द्यावा लागतो, स्वतःचे घरदार जाळायला लागतात फक्त आणि फक्त एका नावासाठी. आणि रक्ताचे पाट देखील वाहायला लागले. 27 जुलै 1978 एक ठराव झाला आणि संपूर्ण मराठवाडा हा पेटून उठला. विचार करा मित्रांनो त्या परिस्थितीचा. घरावर निखारे टाकले जात होते, आया बहिणींची आबरू धोक्यात होती, त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत होते, बलात्कार देखील होत होते, पण तरीही हा समाज मागे हटला नाही. पोचराम कांबळे, गौतम वाघमारे, जनार्दन मागावे, ज्यांनी हसत हसत मृत्यूला मिठी मारली फक्त आणि फक्त एका नावासाठी. काही लोकांचे हात तोडले गेले, काही लोकांचे पाय तोडले गेले, काहींचे तर तुकडे करण्यात आले, पण शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या तोंडात एकच शब्द होता आणि एकच घोषणा होती, जय भीम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नामांतर. हे झालंच पाहिजे. मला सांगा मित्रांनो, हे किती प्रेम असावं फक्त आणि फक्त एका महामानवासाठी, एका व्यक्तीसाठी. पण तो व्यक्ती नव्हता, देवाहूनही वर होता. देवही नव्हता, पण तो आमच्यासाठी देव होता. कुठून येते एवढी निष्ठा एका माणसासाठी, ज्याने आम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवलं, माणसासारखं जगायला शिकवलं आणि माणसासारखी इज्जत कशी मिळावी, स्वाभिमानाने कसं राहावं हे सांगितलं. त्या नावासाठी हा समाज स्वतःची राख रांगोळी करण्यासाठी तयार झाला, कसलाही विचार न करता. हे याला काय म्हणावं मित्रांनो, हे प्रेमच आहे. जो व्यक्ती एका महामानवासाठी मरायला तयार आहे, तो मारायला देखील तयार होऊ शकतो. जगाच्या पाठीवर असा एकमेव नेता होऊन गेला, ज्याच्यावर प्रेम करणारी अशी वेडी आणि निष्ठावान माणसं आणि निष्ठावान लेकरं पुन्हा होणे नाही. 16 वर्षाचा वनवास संपला. 14 जानेवारी 1994 सूर्य हा उगवला आणि विद्यापीठाच्या कमानीवर नाव हे सुवर्ण अक्षराने कोरलं गेलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. हे नाव फक्त हाताने लिहिलं गेलं नाही, तर ते रक्ताच्या थेंबामध्ये फक्त आणि फक्त त्यांच्या भीम अनुयायांची त्यांची शहीदी आहे आणि त्यांचे प्राण आहेत की एका नावासाठी मेले देखील आणि मारले देखील. हे हजारो भीम सैनिकाच्या रक्ताने आणि त्यागाने लिहिलेलं नाव आहे. त्या प्रत्येक वीराला आणि त्यांच्या निष्ठेला मानाचा मुजरा आणि त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन, विनम्र अभिवादन, विनम्र अभिवादन. विचार करा मित्रांनो, बाबासाहेबांच्या फक्त एका नावासाठी एवढा संघर्ष करावा लागतो, स्वतःचे प्राण गमावावे लागतात, स्वतःला पेटून घ्यावं लागतं, स्वतःचं घरदार देखील पेटून घ्यावं लागतं फक्त आणि फक्त कोणासाठी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावासाठी. तर पाहू शकता मित्रांनो, हा आहे आपला भारत देश, ज्या देशामध्ये बाबासाहेबांनी प्रत्येकाला समानतेचा अधिकार दिला. स्त्रीला असो किंवा पुरुषांना असो, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो किंवा शूद्र असो, प्रत्येक जाती धर्माला एका चौकटीमध्ये बसवलं, सगळ्यांना समानतेचा अधिकार दिला. कुठल्याही समाजाला त्यांनी दूर केलेलं नाही. त्यांना कितीही त्रास दिला तरी त्यांनी सगळ्यांना समानतेचा अधिकार दिला. पण त्याच महामानवाच्या नावासाठी इथे संघर्ष केला जातो. इथे लोक पेटून घेतात, जाळून घेतात, हे ते करून घेतात. कशासाठी?
फक्त आणि फक्त एका महामानवाच्या नावासाठी. पाहू शकता मित्रांनो, हा भारत देश आताही त्या महामानवाला जातीमध्ये गणतो. का? कारण ते जातीने शूद्र होते, दलित होते, महार होते, म्हणून त्यांना जातीमध्ये गणलं जातं. मित्रांनो, या देशामध्ये खूप म्हणजे खूप वाईट अवस्था आहे या देशाची. कसं होणार, काय होणार, काय सांगता येत नाही मित्रांनो. तर मी तुम्हाला आत्ताही सांगू इच्छितो मित्रांनो, त्यांना जातीमध्ये प्लीज 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 गणू नका. ते प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहेत. ते स्वतः बोलले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहे, माझी जात वगैरे काही नाही, तर मला माणूस म्हणून माना. मित्रांनो, त्यांना वाचा. जर तुम्हाला वाटत असेल की हे तुमच्या जातीच्या धर्माच्या विरोधात होते, अजिबात नाही. बाबासाहेब त्यांच्याच विरोधात होते ज्या लोकांनी बाबासाहेबांना त्रास दिला, त्यांच्या समाजाला त्रास दिला आणि आत्ता देखील देतात. तुम्ही पाहू शकता UP बिहार साईडला दररोज अन्याय अत्याचार होत असतात दलित बांधवांवर, बहुजन समाजावर. का होतात? कारण त्यांना म्हटलं जातं तुम्ही माणूस नाहीत, तुम्ही शूद्र आहात, तुम्ही आमच्या खालचेच आहात, तुम्ही आमच्या खालीच राहिले पाहिजे. अरे काय ही अवस्था! तुम्ही माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देत नाही. त्यासाठी बाबासाहेबांनी संघर्ष केले, अनेक अन्याय अत्याचार सहन करून तुम्हाला भारत देशाचं संविधान दिलं, लोकशाही दिली. तरीही देखील आपण त्यांना जातीमध्ये गणतो. का रे, कशाला असं करता? ते भारताचे नेते आहेत, त्यांना भारताचा नेता म्हणून त्यांना माना, त्यांना कुठल्या जातीचा नेता म्हणून मानू नका. एवढंच मी सांगू इच्छितो. ते प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय होते आणि आपण सगळे प्रथमतः आणि अंतिमतः भारतीयच आहोत. जय भीम, जय भारत, जय संविधान. चला, बाय.